श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आज आपण जाणून घेणार आहोत की घरामध्ये चिमणी येणे शुभ की अशुभ असते. चला तर मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, फार वर्षापासून आपल्या लोकांना प्राणी आणि पक्षी याबद्दल बरीच माहिती होती. कुठला प्राणी, कोणता पक्षी आपल्याला काय संकेत देत असतो हे पूर्वीच्या लोकांना बरोबर माहीत असायचं. परंतु कालांतराने या गोष्टी लुप्त झालेल्या आहेत. आज आपण चिमणी या आपल्याला माहीत असणाऱ्या पक्षाबद्दल माहिती घेऊया. त्यातली आहे चिमणी. घरात आली किंवा दिसली तर काय संकेत मिळतात हे जाणून घेऊया. मित्रांनो, पूर्वी म्हणजे अगदी अलीकडे 10-12 वर्षापूर्वी आपल्याला तारेवर किंवा घराच्या दारात चिमणी, कावळे हे पक्षी सहज दिसायचे. एका ओळीने बसलेले असायचे. परंतु आजकाल चिमणी आणि कावळा हट्टीस पडत नाहीत. हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी शंका येते. परंतु अलीकडे लोक जागृत झालेले आहेत. त्यामुळेच बरीच लोक आपल्याला दारात, अंगणात, त्यात असेल तर बाल्कनीमध्ये सुद्धा चिमण्यांना दाणे टाकतात. तसेच प्लास्टिकचे नारळाची कवटी, जे घरटतीचे किंवा पुठ्याचे बॉक्स पासून, प्लास्टिकच्या बाटल्यापासून घरटे तयार करतात आणि ही घरटी चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी खिडकीत, बाल्कनीमध्ये ठेवतात. चिमणींना निवारा मिळावा, त्याची खाण्याची सोय व्हावी म्हणून यासाठी बऱ्याच ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय लोक करतात. कसे का होईना, पण चिमण्याने संवर्धन होणे खूप गरजेचं आहे. आज आपण या चिमण्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चिमण्याचे आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे. चिमण्याच्या विविध हालचालींवरून, त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. आज आपण चिमण्यांकडून मिळणाऱ्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मनुष्याच्या जीवनात सुख, दुःख, चढ उतार हे येतच असतात. कधी काय होईल हे सांगता येत नाही. हे आपण त्या घटना चांगल्या किंवा वाईट करतील हे सांगू शकत नाही. परंतु आपल्या जीवनात अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक काळ बदलतो आणि आपण धनवान होतो. परंतु याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते. पण काही प्राणी, पक्षी यांच्या संकेतावरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनेविषयी ती घटना घडण्यापूर्वी जाणून घेऊ शकतो. चिमणीचे घरात येणे हे खूप शुभ मानले जाते. चिमणीने घरात किंवा बाल्कनीत घरटे केले किंवा आपल्या डोक्यावरून ती उडून गेली तर हे खूपच शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करत असतात त्या घरात साक्षात भगवंताचे वास्तव्य असते. तसेच चिमणीचे जर आपल्या डोक्यावर बीट केले तेही खूप शुभ असते. जर चिमणीने आपल्या दारात किंवा घरात येऊन खूप चिवचिवाट करू लागली तर समजून जावे, आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवाचे आगमन होणार आहे. आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे. आपल्या घरात काहीतरी शुभ कार्य होणार आहे. जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत. जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे. आपले घर सुख व आनंदाने भरभरून जाणार आहे. त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल तर दूर दूर होईल. ज्या घरात चिमण्यांची ये जा असते तेथे भगवंताचे वास्तव्य असते व ते घर नेहमी आनंद, सुख व समाधानाने भरलेले राहते. काही वेळा चिमण्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात. हे खूपच शुभ असते. त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात. सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आपल्या घरातील
नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अजून ही चिमणीनी पाहिले की लहानपणी आपल्याला आईने एक घास चिवूचा आणि एक घास काऊचा असं सांगतच आपल्याला पक्ष्यांबद्दल, प्राण्याबद्दल जीव लावणे शिकवलेले असते. चिमणी एक छोटासा पक्षी आहे, परंतु ती आपल्याला इतके मोठमोठे संकेत व आनंद देत राहत असते. मित्रमैत्रिणींनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.